बघा, हा विषय खरं म्हणजे प्रशासनामार्फत येण्याची गरज होती, परंतु हा विषय फक्त महापौरांच्या एखाद्या समितीमध्ये आलेला आहे आणि त्यामार्फत त्याने आमचे उपमुख्यमंत्री, आमचेच नाही, महायुतीचे उपमुख्यमंत्री आहेत. अशा वेळेला उपमुख्यमंत्री किंवा मंत्री महोदय हे महायुती सरकारचे आहे आणि इथे जरी सत्ता बीजेपीची असली तरी परंतु राज्यात आणि केंद्रात आमची महायुतीची सत्ता आहे. अशा वेळेला जर आमचे उपमुख्यमंत्री साहेब किंवा आमदार मंत्री महोदय यांचे फोटो एखाद्या वास्तूवर, कारण त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने झालेला आहे, तर असे असे विषय येऊन समजा आमच्या मंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचा विषय काढून फोटो काढण्याचा विषय काढला तर मी प्रत्यक्षपणे इथे बोललेलीच आहे की कुणाची हिंमत असेल तर काढून दाखवा, मग आम्ही शिवसेना स्टाईलने आमचा जो दणका आहे आम्ही दाखवू. त्याचप्रमाणे आता ही वास्तू, महापालिकेची वास्तू किंवा इतर आपल्या महापालिकेच्या वास्तूमध्ये पदाधिकारी जरी बीजेपीचे असले तरी त्यांच्या कार्यालयात त्यांचे आमदार आहेत, त्यांचे मंत्री, त्यांचे बाकी पदाधिकारी आहेत, त्यांचे फोटो लावल्यात. हा कोणता राजशिष्टाचार आहे? असं जर राजशिष्टाचाराच्या नावाने म्हणजे आमच्या फक्त शिवसेनेवर घात घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर राजशिष्टाचार त्यांना पण लागू होतो. आता आमचा जर फोटो काढायचा प्रयत्न केला तर त्यांचेही फोटो उतरवण्याची धमक आमच्या शिवसेनेमध्ये आहे. कायदा असं बोलतच नाही. कायदा आम्हाला कुरघोडी करण्यासाठी त्यांनी कितीतरी प्रयत्न केले, याच्या आधी कितीतरी प्रयत्न केलेले आहेत, परंतु थोड्या वेळाने तेच कायदे त्यांच्या उलट गेलेले आहेत. ह्याचा प्रत्यय आजच्या तुम्हाला काही बातम्यामध्ये पण येईल. कितीतरी वेळा ठराव किंवा प्रस्ताव आमच्या शिवसेनेला फक्त डिवचण्यासाठी किंवा मंत्री महोदयांना डिवचण्यासाठी यांनी सत्ताधारी भाजपाने केलेले होते, परंतु हे सगळे विषय आहेत ते त्यांना परतवून लावण्याची धमक आमच्या शिवसेनेमध्ये आहे, आमच्या नेत्यामध्ये आहे. विषय असा आहे की 2002ला महानगरपालिका झाली आणि आज 2026 आहे. ह्या अप्रॉक्सिमेटली 24 वर्षाच्या कालावधीमध्ये या महापालिकेमार्फत अनेक वास्तू मोठ्या उभ्या राहिल्यात. पण कोणत्याही वास्तूवरती कोणत्याही नेत्यांचे, कोणत्याही आमदारांचे, कोणत्याही मंत्र्यांचे फोटो आज तागायत लावलेले नाही आहेत. तुम्ही गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघा, तुम्ही भाईंदर वेसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघा. मग एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये कधीही असे फोटो लागलेले नाही आहेत. तर मग प्रशासकीय राजवटीमध्ये मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांनी जिथे उद्घाटनं केली त्या सर्व उद्घाटनामध्ये स्वतःचे फोटो आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावलेले आहेत. आज आम्हीही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ओपनिंग केलं भाईंदर वेस्टला, परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांचे आणि आमदारांचे फोटो लावलेले नाही आहेत. आणि जे आज तागायत कधी लावलेच नाहीत कोणी, तर हे कसं आहे? हे चुकीचं आहे. हे कार्यालय आहे, हे जरी पालिकेचं आहे, इथे आम्ही बसतो म्हणून पंतप्रधानजीचा फोटो आहे, राष्ट्रपतींचा फोटो आहे, मुख्यमंत्री साहेबांचा फोटो आहे, इकडच्या आमदारांचा फोटो आहे, तो लावलेला आहे. पण यांनी दर्शनी भागात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जरी आहेत तरी ते आमदार आहेत आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तरी त्यांचा फोटो आम्ही प्रेमायसेस आमच्या ऑफिसच्या आतमध्ये लावला आहे, त्यांनी तर बाहेर लावला आहे. ते चुकीचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि त्यांचा फोटो काढण्याकरता आम्ही असा कोणताही प्रस्ताव आणलेला नाही आहे. हे लोकं चुकीची लोकांना मिसगाईड करत आहेत, रुमर्स टाकत आहे. आम्ही असा कोणताही प्रस्ताव पारित केलेला नाही.